मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 5. द्वितीयक आर्थिक क्रिया. मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायांची माहिती घेतली. या संपादित केलेल्या उत्पादनांपैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही उत्पादनांवर प्रक्रिया करतो. यातून टिकाऊ उत्पादन तयार होते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते. द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडित असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास केल्यावर उद्योगाचे स्थानिकीकरण अनेक घटकांवर अवलंबून असते हे तुम्हास समजले असेल. उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कोठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. आपल्याला माहित आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होतो. कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांचे स्थान ठरते. उदाहरणार्थ, साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयुक्तता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्च्या माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्याचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास करूया. ज्या उद्योगात वजनाने जड असलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने हलका असतो, असे उद्योग नेहमी कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळ असतात. या उलट ज्या उद्योगात वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो, असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यात आढळतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. प्राकृतिक घटक. हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ, भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान. हवामानातील बदलही उद्योगांच्या विकासास अडथळा आणतात. उदाहरणार्थ, सततचे अवर्षण. या उलट सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ, पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते तेव्हा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता. त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती, कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटत होता. परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले. आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्रांचा उपयोग केला जातो, परंतु त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. कच्च्या मालाची उपलब्धता. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनांमधून व मासेमारी
इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो. यामुळे उद्योगाची स्थाननिश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होताना दिसतो. तागाच्या गिरण्या, साखर कारखाने हे शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झाले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित झालेले आढळतात. नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते. हे यामागचे कारण आहे. पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. उद्योगांना शीतकरण, वितळण, धुलाई इत्यादींसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्यांजवळ स्थापन झालेले आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणत्याही प्रकारच्या उद्योग चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा जड आणि अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबित उद्योग स्थापित झालेले आढळतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळमार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात. कामगार. उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग. दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगारांची गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात. वाहतूक. वाहतुकीचा खर्च, वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतुकीचा खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणात महत्त्वाचा घटक आहे. जड, अवजड, नाशवंत, कच्चा तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त असतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक. या उलट टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी. जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. उद्योग उभारणीसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होत नसल्याने तसेच शहराजवळील जमिनींच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे कल वाढतो आहे. उदाहरणार्थ चाकण, पुणे, लोटे परशुराम, चिपळूण. आर्थिक घटक. बाजारपेठ सानिध्य. उत्पादित माल व जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक असते. यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात. नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात. कधी कधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान
अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत उद्योग बाजाराभिमुख होतो. उदाहरणार्थ, केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतात. म्हणूनच हे उद्योग बाजारपेठांजवळ म्हणजेच शहराजवळ स्थापन झालेले असतात. भांडवल. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकिंग आणि आर्थिक सुविधा जेथे सहज उपलब्ध आहेत अशा प्रदेशात उद्योग स्थापित होताना दिसतात. वस्तुतः ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात तेथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापित होतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई जवळील उपनगरे ही औद्योगिक क्षेत्रे इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधांसाठी ओळखली जातात. सद्यस्थितीत ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधांच्या विस्तारामुळे तेथे देखील उद्योग स्थापन होऊ लागले आहेत. राजकीय घटक. शासकीय धोरण. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक व संदेश वहनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. अशा प्रदेशामध्ये उद्योग स्थापित करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलत, विपणनासंबंधी सल्ला, आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील प्रदान करते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही. बंदी आणता येते. उदाहरणार्थ, किनारी प्रदेश, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश इत्यादी. विशेष आर्थिक क्षेत्र. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्राचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ, सांताक्रूज, मुंबई येथील सिब्ज. इतर घटक. स्थान विभाजन. कधीकधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरणार्थ, भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग. हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो. उद्योगांचे केंद्रीकरण. सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग प्रस्थापित होतो. या प्रदेशातील सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात. यामुळे सदर प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते. अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळतात. उदाहरणार्थ, जगभरात ज्या प्रदेशात लोहपोलाद कारखाने सुरू करण्यात आले त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारे भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे,
गाड्यांचे सांगाडे निर्मिती इत्यादी उद्योग या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटरगाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेलगाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगही अशा प्रदेशात स्थापित होताना दिसतात. अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्त नफा मिळवता येतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. स्थानमुक्त उद्योग हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्ये आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. उत्पादित मोटरगाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तसेच आंतरजालासारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचा परिणाम होत नसतो. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत. या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात. त्यांची सहजतेने वाहतूक करता येते. या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचे मूल्य अधिक असते. मध निर्मिती उद्योगात कच्च्या व पक्क्या मालाच्या वजनाच्या स्थान निश्चितीवर फारसा फरक पडत नाही. औद्योगिक प्रदेश उद्योगांचे वितरण असमान असते. याचे कारण म्हणजे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान नसतात. कधी दिलेल्या अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात. उद्योगांचे केंद्रीकरण झालेले क्षेत्रे औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखले जातात. जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे उद्योगांचे केंद्रीकरण झालेले असते. ही अशी क्षेत्रे आहेत ज्यात सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवतात. औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: विविध उद्योगांचे एकत्रीकरण, दाट लोकवस्ती, मोठ्या प्रमाणावर कामगार पुरवठा, कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी, मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा, वाहतुकीचे आणि दळणवळणाचे मोठे जाळे, संदेश वहनाच्या उत्तम सोयी. प्रमुख वाहतूक मार्गांच्या बाजूला औद्योगिक किंवा आर्थिक मार्गिका कॉरिडॉर तयार केल्या जात आहेत. त्यांचा देशाच्या औद्योगिक किंवा आर्थिक विकासासाठी विशेषत्वाने विचार केला गेला आहे. या मार्गिकांमध्ये वाहतूक, नागरी विकास, पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश केला गेला आहे. याद्वारे निर्यातीत वृद्धी, रोजगार संधीत वाढ आणि औद्योगिक विकासात क्रांतिकारक बदल करणे ही त्याची उद्दिष्टे आहेत. अलीकडे खालील 4 औद्योगिक आर्थिक मार्गिकांचा विकास विचाराधीन आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका DMIC, अमृतसर दिल्ली कोलकाता औद्योगिक मार्गिका ADKIC, चेन्नई बंगळुरू औद्योगिक मार्गिका CBIC, बंगळुरू मुंबई औद्योगिक मार्गिका BMIC. उद्योगांचे वर्गीकरण. उद्योगांचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्त्रोत, उत्पादनांचे स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण.
कृषी आधारित उद्योग. या प्रकारात उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया इत्यादी. सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून हवाबंद करणे, याशिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्यतेल, शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेश होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वनाधारित उद्योग. यामध्ये वनांपासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. कागद निर्मिती, जहाज बांधणी, इमारतींसाठी तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते. राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य हे उद्योग यावर आधारित आहे. खनिजांवर आधारित उद्योग. खाणकामातून मिळविलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो. पेट्रोकेमिकल्स, लोह पोलाद आणि ॲल्युमिनियमचे घटक ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. प्राणीजन्य उद्योग. मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया यात अंतर्भूत आहेत. हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात. प्राण्यांचे केस, कमावलेली कातडी, हाडे, शिंग, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. उदाहरणार्थ बॅगा, चपला, बूट इत्यादी. दुग्ध उत्पादने जसे चीज, दही, मिष्टान्न हे पदार्थ. रेशीम कापड, लोकरीचे कापड, जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात. भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. मोठे उद्योग. मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी लागते. भारतात 10,000 कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गात मोडतात. लोहपोलाद, ऊर्जा, वस्त्र ह्या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSME. भारतासारख्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या खालीलप्रमाणे. सूक्ष्म गुंतवणूक 25 लाखांपेक्षा कमी. उपकरणातील भांडवल गुंतवणूक 10 लाखांपेक्षा जास्त नाही. उदाहरणे पेन, स्थानिक दुग्ध प्रक्रिया. उद्योग लघु गुंतवणूक यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक 25 लाखांपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी. उपकरणातील भांडवल गुंतवणूक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त परंतु 2 कोटींपेक्षा कमी. उदाहरण बाटली, लहान खेळणी, कागद निर्मिती इत्यादी. मध्यम गुंतवणूक 5 कोटींपेक्षा जास्त परंतु 10 कोटींपेक्षा कमी. भांडवल गुंतवणूक 2 कोटींपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी. उदाहरणार्थ सायकल, दूरदर्शन संच, रेडिओ इत्यादी. कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग. या उद्योगात मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग आहे. हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो. सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात. या उद्योगात भांडवल, वाहतूक खर्च कमी असतो. कुंभार, विणकर, सुतार, लोहार आणि हस्तकला उद्योग यातील कारागीर हे कुटीर उद्योगात गुंतलेले आढळतात. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगांचे महत्त्व वाढले आहे.
यातील काही उत्पादनांना परदेशातून मोठी मागणी असल्याने ही उत्पादने निर्यात होतात. उदाहरणार्थ रजई, पैठणी. उत्पादनावर आधारित वर्गीकरण. यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचे प्रकार ठरवले जातात. मूलभूत अवजड उद्योग. इतर उद्योगांमध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग, वाहन निर्मिती उद्योगांमध्ये अवजड यंत्रसामुग्री आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ग्राहकोपयोगी वस्तू, हलके उद्योग. उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्र उद्योग, औषधी उत्पादन इत्यादी त्यांची उदाहरणे आहेत. सहाय्यभूत उद्योग. इतर उद्योगांसाठी वापरात येणारी यंत्रे, सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात. यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटार गाड्या, रेल्वे इंजिन इत्यादीची निर्मिती मोठ्या उद्योगात होते. म्हणजेच उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठीचा कच्चा माल असतो. उदाहरणार्थ खिळे, चाके, लोखंडी सळ्या, लोखंडी पत्र इत्यादी. मालकीवर आधारित वर्गीकरण. उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित हे वर्गीकरण असते. सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, BHEL. खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते. तयार उत्पादन हे ज्याच्या मालकीचे असते आणि ज्याने सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते. उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो. टाटा लोहपोलाद उद्योग, TISCO, टिस्को हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे. संयुक्त क्षेत्र. दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा या दोन्ही बाजूंच्या समभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, MNGL. सहकारी क्षेत्र. हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालवला जातो. सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. उदाहरणार्थ अमूल. बहुराष्ट्रीय उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारले जाते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते. उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडम मध्ये लंडन येथे आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम ONGC यांचे मुख्यालय भारतातील देहरादून येथे आहे. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील सजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या उद्योग स्थापनेमागची काही कारणे आहेत. उद्योगांचे वर्गीकरण. भांडवल गुंतवणूक,
मालकी, कच्च्या ते मालाचे स्रोत आणि उत्पादनाचे स्वरूप. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भांडवल गुंतवणूक, कुटीर, मध्यम लघु उद्योग, मोठे उद्योग, मालकी, खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, कच्च्या मालाचे स्रोत, कृषी आधारित, खनिजावर आधारित, सागराधारित, खनिजांवर आधारित, वन आधारित, उत्पादनाचे स्वरूप, ग्राहक, हलके, मूलभूत, अवजड, पूरक. औद्योगिक प्रदेशांचे खंडनिहाय वितरण खालीलप्रमाणे. खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश, प्रभावित करणारे प्राकृतिक घटक, प्रभावित करणारे मानवी घटक, प्रमुख उद्योग. उत्तर अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांचे सलग क्षेत्र, न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिमी प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, दक्षिण प्रदेश, पश्चिम प्रदेश. प्रभावित करणारे प्राकृतिक घटक, भूस्वरूपांचा उंच सखलपणा आणि हवामानात विविधता. उत्तर अमेरिका व युरोप खंड यांचे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील एकमेकांसमोरील स्थान, खनिजांचा साठा, कच्चा माल म्हणून वापरली जाणारी अनेक कृषी उत्पादने, पंचमहासरोवरे व मोठ्या नद्या, दंतूर किनारपट्टी, नैसर्गिक बंदरे. प्रभावित करणारे मानवी घटक, प्रचंड भांडवलाची उपलब्धता, उत्कृष्ट वाहतूक सुविधा, निर्यात सुविधा, स्वस्त व कुशल मजूर, विस्तीर्ण बाजारपेठा, उत्कृष्ट संदेशवहन, गोद्या. प्रमुख उद्योग, अन्न आणि पेये, वाहने, विमाने, धातू जोडणी, पेट्रोकेमिकल, स्टील, दूरसंचार उपकरणे, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, गृहोपयोगी वस्तू, लाकडी उद्योग आणि जड रसायने इत्यादी. युरोप, पश्चिम युरोप, जर्मनी आणि फ्रान्समधील रुhr क्षेत्र, इटली आणि ग्रेट ब्रिटनमधील काही भाग. प्राकृतिक घटक, ऱ्हाइन नदी, मासेमारीला अनुकूल हवामान आणि दुग्धोत्पादने, चराऊ कुरणे, कोळसा उत्पादक प्रदेश आणि लोह खनिजांच्या खाणीजवळ. मानवी घटक, यांत्रिकीकरण, कुशल कामगार, बंदर व गोदींची सोय, मोठ्या प्रमाणातील मागणी, विस्तीर्ण बाजारपेठा, लोह व रस्ते मार्गाचा विकास. प्रमुख उद्योग, लोहयुक्त व लोहविरहित धातूंचे उत्पादन आणि प्रक्रिया, पेट्रोलियम, कोळसा, सिमेंट कारखाने, रसायने, औषधे, एरोस्पेस, रेल्वे वाहतूक उपकरणे, प्रवासी आणि व्यावसायिक वाहने, बांधकाम उपकरणे, औद्योगिक उपकरणे, जहाज बांधणी, विद्युत ऊर्जा उपकरणे, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार उपकरणे, मासेमारी, अन्न आणि पेये, फर्निचर, कागद, कापड उद्योग. इतर क्षेत्र, स्कॅन्डिनेव्हियन देश, स्वित्झर्लंड आणि पोलंड. प्राकृतिक घटक, थंड हवामान, दंतूर किनारे व त्यांना येऊन मिळणाऱ्या मोठ्या नद्या, सूचीपर्णी वने. परिणाम करणारे मानवी घटक, कमी लोकसंख्या, मर्यादित शेती, अद्ययावत तंत्रज्ञान. प्रमुख उद्योग, लोह, स्टील, रसायने, कापड उद्योग आणि शिसे आणि झिंक शुद्धीकरण, दुग्ध उत्पादने, घड्याळे, इलेक्ट्रिकल वस्तू. युरोपातील रशियाचा मॉस्को तुला व्लादिमीर त्रिकोण, उरल व्होल्गा. प्राकृतिक घटक, तेल क्षेत्राजवळ लोह व कोळसा खाणी, अनुकूल हवामान, व्होल्गा नदी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मानवी घटक, वाहतूक सुविधा, विशेषतः लोहमार्ग, चांगल्या संदेशवहन सोयी, जास्त लोकसंख्या. प्रमुख उद्योग, शुद्धीकरण यंत्रे, यंत्र उपकरणे, कापड उद्योग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इत्यादी. कृषी उपकरणे, रसायने.
आशिया, चीन, मंचुरिया, उत्तर चीन मैदानाचे पश्चिमेकडील टोक, पूर्व किनारपट्टी आणि बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला प्रदेश, शांघायच्या समावेश असलेल्या निम्न यांगत्झी औद्योगिक क्षेत्र. प्राकृतिक घटक: कोळसा क्षेत्राजवळ समृद्ध लोह खनिज क्षेत्र, दंतूर किनारपट्टी, नैसर्गिक बंदरे. मानवी घटक: स्वस्त मजुरांची उपलब्धता, शासनाचे धोरण, मोठ्या बाजारपेठा, गोदी सुविधा. प्रमुख उद्योग: सुती कापड गिरणी, जहाज बांधणी, तेल शुद्धीकरण, पीठ गिरणी, स्टील उद्योग, धातूंची कामे आणि हलकी अशुद्ध औद्योगिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिक, जुळणी उद्योग, लाकडी सामान इत्यादी, स्टील, वंगण, तेल, यंत्रसामग्री व साधने, रसायने. जपान: टोकियो, कावासाकी आणि योकोहामा, ओसाका, कोबे आणि क्योटो क्षेत्र, नागोया आणि उत्तर क्युशू क्षेत्र. प्राकृतिक घटक: किनारी मैदानी प्रदेश, अखंडित जलविद्युत पुरवठा, समृद्ध नैसर्गिक संसाधने क्षेत्र, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दंतूर किनारे. प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक: स्वस्त मजूर पुरवठा, विकसित पायाभूत सुविधा, बाजारपेठ उपलब्धता, बंदर सुविधांची उपलब्धता, उदाहरणार्थ योकोहामा, वाहतूक सुविधांचा विकास. प्रमुख उद्योग: ट्रान्झिस्टर, रेडिओ, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स आणि संगणक, स्टील उद्योग, यंत्रसामग्री, रसायने, जहाज बांधणी, विमान, ग्राहकोपयोगी वस्तूंचे कारखाने, जहाज बांधणी, तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योग, ज्यात कृत्रिम वस्त्रोद्योग, कृत्रिम रबर निर्मिती, तेल शुद्धीकरण आणि इतर उत्पादने. भारत: छोटा नागपूर पठार, मुंबई पुणे कॉरिडॉर, दिल्ली क्षेत्र, कोइंबतूर बंगळुरू, अहमदाबाद वडोदरा क्षेत्र. प्रभावित करणारे प्राकृतिक घटक: खनिज उपलब्धता, बंदरे, उष्ण हवामान. मानवी घटक: मोठी बाजारपेठ, लोहमार्गाचे जाळे, कार्यशील लोकसंख्या जास्त, गोदी सुविधा. प्रमुख उद्योग: वस्त्रोद्योग, रसायने, अन्न प्रक्रिया, पोलाद, वाहतूक उपकरणे, सिमेंट, खाण, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर, औषधी या प्रकारचे सिमेंट आढळते. रशिया: सायबेरिया आणि उत्तर कॉकेशस, व्लादिवोस्टॉक, सुदूर पूर्व औद्योगिक क्षेत्र. प्राकृतिक घटक: कोळशाची उपलब्धता, विस्तृत वने, नैसर्गिक बंदरे. मानवी घटक: लोहमार्ग, शासन सहाय्य, गोदी सुविधा. प्रमुख उद्योग: रसायने, अन्न प्रक्रिया, पेट्रोकेमिकल्स, लोह खनिज आणि यंत्रसामग्री, तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन आणि पाईपलाईनद्वारे वितरण, सोने, हिरे, कथील आणि पारा यासारख्या कमी वजनाच्या पण अधिक मूल्याच्या उत्पादनांना प्राधान्य. पूर्व आशिया: दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, तायवान. प्राकृतिक घटक: दंतूर किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदरे, हवामान, शेतीस अनुकूल घटक. मानवी घटक: दाट लोकवस्ती, कामगार पूरक, बाजारपेठ, बंदर, गोदी. प्रमुख उद्योग: इलेक्ट्रॉनिक उद्योग, वस्त्र उद्योग, खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योग. दक्षिण अमेरिका: अर्जेंटिना आणि ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली. प्राकृतिक घटक: सुपीक जमीन, किनारी प्रदेश, चराऊ कुरण, खनिज तेल, हवामान. मानवी घटक: स्वस्त मजूर, शासन सहाय्य, बंदर, गोदी सुविधा. प्रमुख उद्योग: अन्नपदार्थ आणि पेये, धातू व यांत्रिकी उद्योग, रसायने आणि पेट्रोलियमचे उत्पादन, कापड उद्योग, पादत्राणे, लोह, वाहन आणि घरगुती उपकरणे,
वस्त्रोद्योग इत्यादी. आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात विट वॉटर्सलँड, किंबर्ले, कांगो, घाना, झांबिया. वेगवेगळ्या प्राकृतिक घटक, वेगवेगळ्या प्रकारची खनिजे, जागतिक साठ्यांपैकी 75% सोने या खंडात उपलब्ध. विस्तृत भूमीची उपलब्धता, वन. प्रमुख मानवी घटक, बाजारपेठ, मागणी, मोठी गुंतवणूक. प्रमुख उद्योग, हिरे, सोने, वनोत्पादन. न्यूझीलंड, ऑकलंड आणि वाईकाटो, कॅंटबरी. कृषी परिणाम करणारे प्राकृतिक घटक, कृषीसाठी अनुकूल हवामान, किनारी प्रदेश, विस्तृत सूचीपर्णी वने. मानवी घटक, यांत्रिकीकरण, बंदरांची उपलब्धता आणि सुगमता. मांस आणि मत्स्योत्पादने, पेय, हवाबंद फळे, दुग्धोत्पादने, लाकूड उद्योग, लोकरी वस्त्र निर्मिती. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.